सगळ्यांना वंदे मातरम. व्हेरी गुड. बसलेले आहात, चांगली गोष्ट आहे. आपण अर्थ बघितला. पहिले 15-20 मिनिट आपण अर्थ पाहत असतो सगळा. बरोबर आहे ना? कालचा काय अर्थ होता, कोणी सांगेल? काल कुठल्या मंत्राचा अर्थ घेतला होता? आपली ही साधना म्हणजे श्रीलक्ष्मी, श्रीयंत्र आणि श्रीसुक्त याचं मिश्रण आहे. श्रीसुक्त ऋग्वेदातील पवित्र सुक्त आहे. लक्ष्मीच्या विविध रूपांचं वर्णन केलेलं आहे. संपुट म्हणजे संरक्षण, संपुटिक म्हणजे संरक्षण करणारे, ऊर्जेचा विस्तार करणारा असा मंत्रप्रयोग. दुर्गा सप्तशतीच्या चतुर्थ अध्यायातला मंत्र आपण घेतलेला आहे. ओम दुर्गे स्मृता हरसी. त्याच्यानंतर महालक्ष्मीचा 27 अक्षरी मूल मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय. याच्यामध्ये आपण साऊंड एनर्जी, सायकोलॉजी, मानसशास्त्र, न्यूरोबायोलॉजी या सगळ्या पद्धतीने आपण याचा पाहत आहोत. बरोबर. मी सांगितलं की न्यूरोबायोलॉजी म्हणजे वॅगस नर्व सक्रिय होतात. आता अनेक जणांना प्रश्न पडला असेल की वॅगस नर्व काय असतात. तर बेसिकली मी सांगितलं होतं की मलाही काय फार, मी मेडिकल सायन्सचा विद्यार्थी नाहीये, त्याच्यामुळं जशा जमतील तशा गोष्टी या अभ्यास करून सांगण्याचा प्रयत्न असतो. शरीरातील लाभ मज्जातंतू जे मेंदूपासून हृदय, फुफ्फुस, पोट, पचन संस्था मध्ये सगळीकडे जे पसरलेले आहेत, ही झाली नर्वस सिस्टम. ही मज्जातंतू हृदय गती, हृदयाची गती म्हणजे पचन क्रिया, श्वसन क्रिया, रेजिस्टन्स पॉवर, इम्युनिटी सिस्टम यासारख्या सगळ्या कार्यावर नियंत्रण ठेवते. याला वेगल नर्व असंही म्हणतात. याचं कार्य काय असतं? तर हे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं, मज्जातंतूची हृदयाची गती. कृपया सर्वांनी म्यूट करा. ओके. पचन क्रिया, इन्फ्लेमेशन, शरीरातील सूज वगैरे, तसंच श्वासोश्वास आणि अनैच्छिक कार्यावरही नियंत्रण ठेवते. मेंदू आणि मन ही मज्जातंतूमध्ये तणाव व्यवस्थापन, मूड अशा सगळ्या मानसिक गोष्टीवरती पण संतुलन करतं. मग या नर्वस सिस्टमला उत्तेजित करण्यासाठीचे मार्ग काय असतात? तर दीर्घ श्वास घेणं, डीप ब्रिथिंग. आपण मेडिटेशनच्या क्लासमध्ये सगळ्यांना शिकवतो. पहिली प्रोसेस तीच असते, कॉन्शियस डीप ब्रिथिंग. बरोबर आहे. आता त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण डीप लेवलला नेलेला आहे, तो भाग वेगळा. पण ऍटलिस्ट काही माहिती नसलं तरीही दीर्घ आणि मंद श्वास घ्यायचा. ध्यान, माइंडफुलनेस, योगाभ्यास या सगळ्यामुळे तणाव कमी होतो. बरोबर आहे. गाणं गुणगुणलं आपल्याला आवडणार तर तणाव कमी होतो. थंड पाण्याने चेहरा धुतला, पाण्यात तोंड बुडवलं, म्हणजे बुडवायचं नाही, असं तोंडावर पाणी मारायचं, तरी चेहरा आपला बूस्ट होते, नर्व्स बूस्ट होतात, वॅगस सिस्टम चांगली ऍक्टिव्हेट होते. तसंच समाजामध्ये चांगले सामाजिक संवाद साधले तरीही आपली ही सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. येते लक्षात? आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठीचा संपुटिक श्रीसुक्त हा एक मार्ग आहे. हा आपण म्हणतो की अनेक पटीने हा फलदायी आहे. कारण का? कारण याच्यामध्ये मंत्र आहे, ध्वनी आहे, भावना आहे, भक्ती आहे, ऊर्जा आहे, साधना आहे. बरोबर. साधनेची गरज का आहे? आपल्या मनातील, म्हणजे आज सगळीकडे बघितलं तर, आपल्याच म्हणून नाही, सगळीकडं फक्त आकर्षित काय केलं जातं? आकर्षित काय केलं जातं? यस. आकर्षित केल्या जातं ते फक्त दरिद्रता. आपण काय म्हणतो? फक्त माझ्याकडं
पैसे नाही आहेत, पैसे नाहीत ही भावना काय आहे? दारिद्र्यतेकडे आहे. आलं का लक्षात? सामाजिक स्तरावरती आपण पॉझिटिव्ह राहिलो की आपल्यामध्ये बरेचसे चांगले बदल घडायला लागतात. सामाजिक स्तरावरती आपण निगेटिव्ह राहिलो की आपले निगेटिव्ह बदल आपल्या आयुष्यात घडतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळे सामाजिक स्तराला पण फार महत्व आहे. म्हणून सांपोटिक श्रीसुक्त साधना ही फक्त आपल्या लॅकनेसवरती उपचार नाहीये, ही फक्त पूजा नाहीये, तर मनाला ऊर्जा देणारी थेरपी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या कोणत्या साधना घेतो त्या सगळ्या साधना सायंटिफिक पद्धतीच्या असतात. त्याच्यात वैज्ञानिक बॅकिंग आल्याशिवाय आपण घेत नाही. श्रीसुक्ताचा अभ्यास करून त्याच्यावरती जोपर्यंत ग्रेटनेस लक्षात नाही आला तोपर्यंत मी श्रीसुक्ताची साधना गेल्या 5 वर्षात लॉन्च नाही केली. श्रीयंत्राचं मला विज्ञान समजलं, श्रीयंत्राचा सायंटिफिक भाग समजला, श्रीयंत्राचं ज्याला विज्ञान कळतं त्याला या जगातला यशाचा खरा मार्ग सापडतो, हे मी चॅलेंजवर सांगत असतो. का? कारण आतापर्यंत जगात जेवढे यशाचे महामार्ग सांगितलेले आहेत त्या सगळ्याच मार्गांनी पूर्णपणे यश मिळतं याची कोणी खात्री देत नाही. परंतु आपण जर आपण श्रीयंत्राच्या सायन्सच्या माध्यमाने गेलो तर आपणाला 5,000% फरक पडतो, लाखो पटींनी फरक पडतो. कारण त्यातलं सायन्सच तसं आहे. ते सायन्सच एक्सप्लेन करण्यामध्ये मी 1.5 तास घेतो पर डे आणि नंतर अर्ध्या तासाची साधना असते, 2 तास लागतात. जेव्हा श्रीयंत्राचा मी एवढा अभ्यास केल्यानंतर पुढे आलो तसं श्रीसुक्ताचाही पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर मला ज्यावेळेस तिचं वैज्ञानिक महत्व पटलं, त्याचा सगळा भाग कळला, त्यावेळेस मी तुमच्या समोर आलो आहे. आलं लक्षात? त्यावेळेस मी ही साधना लॉन्च केली. आणि म्हणून या ग्रंथाच्या माध्यमातून मानसशास्त्र, एनर्जी सायन्स हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आपला आहे. आम्ही नेहमी श्रीमंत भारत निर्मिती अभियान जे माझ्या डोक्याच्या वर दिसतंय त्याच्या माध्यमातून अनेक वेळेस सांगत असतो की इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि पराशक्ती या 4 शक्ती महत्वाच्या आहेत. ह्या जो माझ्या मागचा श्रीयंत्राचा बॅनर तुम्ही बघताय तोच बॅनर वरती या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. मोठा 10-12 फुटाचा हे करणार आहोत, पूर्ण तयार करणार आहोत, असा रांगोळ काढल्यासारखं प्रिंटआउट, आणि त्याच्यावरती दिवे प्रज्वलित करणार आहोत. सगळ्यांना सस्नेह निमंत्रण, सगळ्यांनी अवश्य या. कधी? त्रिपुरारी पौर्णिमेला. कुठे? श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर. ठीक आहे, बाहेरच असतं. त्याच्यामध्ये आपण फुलफिलमेंटची प्रेयर घेणार आहोत. प्रत्येकाला कागद दिल्या जाईल, त्या कागदावरती त्यांना स्वतःची इच्छा लिहायची. ती सगळ्यांचा इच्छा विश बॉक्स आपण ठेवणार. ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्रित प्रार्थना करतो त्यावेळेस त्याचा परिणाम किती होतो हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. मध्यंतरी काही स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आणि आम्हा भगवानांनी तो क्लास घेतला होता. ऍट ए टाइम सगळ्यांनी प्रेयर केली होती आणि त्यावेळेस जिथे जिथे लोक किती होते त्याप्रमाणे त्या त्या भागातले व्हायब्रेशन्स काउंट केले होते पूर्ण वर्ल्ड मध्ये, आणि त्याच्यात कितीतरी फरक, व्हायब्रेशन किती लेवलला वाढले होते हे लक्षात आलं होतं. म्हणून मी आज ग्रुपवर मुद्दाम मेसेज टाकला की तुम्ही याल इथं तर सगळ्यांची एकत्रित वर्कआउट होतंय ना. जे काय आपण मंत्र म्हणू, जे काय श्रीसुक्त पठण करू, सांपुटिक श्रीसुक्त पठण करू, तर तो सगळ्यांना समोर समजेल, सगळ्यांच्या समोर होईल, सगळे एकत्र असतील आणि एकत्र ती पूजा करत असतील. एकत्र तुमच्याकडे जी PDF आहे किंवा प्रिंटआउट दिलेला आहे, त्यांनी ते खोडून टाका बरं का, ऑनलाईन बुक. मृदुला मॅडमने आठवण करून दिली छान पैकी. ठीक आहे, तर ते सगळ्यांनी खोडून टाका. काल कुणी मला काही सांगितलं नाही, मी आपलं डायरेक्ट प्रिंटआउट काढायला पाठवले होते, म्हटलं डाउनलोड केलेलं आहे आणि आलं. चालेल, काही हरकत नाही. तर ते खोडून टाका. नवीन मॉडिफाईड मी PDF पण टाकलेली आहे, ती पण घ्या. ओके, तर अशा प्रकारे हा सगळा भाग आपण करणार आहोत. सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण, सगळ्यांना यायचं त्यांनी या. ओके, विश बॉक्स घेऊन त्याच्यात सगळ्यांचे विश टाकून सगळ्यांसाठी 108 वेळेस आपण हा जो 27 अक्षरी मंत्र आहे त्या मंत्राचं पठण आपण करणार आहोत. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय. बरोबर आहे? बर, कमले कमलालय या मंत्राचा अर्थ काल सांगितला होता मी. काय आहे अर्थ? बोला बोला पटपट.
क्लास अटेंड केलेले कालचे आणि व्हिडिओ बघितलेले. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. मंत्राचा मराठी अर्थ हे कमळ, कमळाच्या घरात राहणाऱ्या महालक्ष्मी देवी, श्रीम ह्रीम श्रीम या बीज मंत्राने युक्त असलेल्या तुला नमस्कार असो. प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे कृपा कर कृपा कर, मी तुला नमस्कार करतो. आता याचा संस्कृत आणि हे याचा अर्थ बघितला तर ओम हा काल मी सांगितलं होतं विश्वाचा पवित्र नाद आहे. श्रीम हा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे जो समृद्धी आणि विपुलतेचं प्रतीक आहे. रीम हा देवीच्या ऊर्जेचं प्रतीक आणि नारायणाचा बीज मंत्र आहे. कमले कमलालय याचा अर्थ कमळ आणि कमळाच्या घरात राहणारी देवी म्हणजेच महालक्ष्मी आहे. प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे कृपा कर असं. आणि ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः आतून देवीला नमस्कार केला जातो. श्रीम आणि ह्रीम म्हणजे हरिप्रिया, देवीचं सगळ्यात आवडतं नाव कोणतं आहे माहिती आहे ना, हरिप्रिया. तर अशा ह्रीम बीज मंत्र असल्यानंतर हरिप्रियेचा संबंध इनडायरेक्टली होत असतो. भक्तिपूर्ण भावार्थ काय याचा भक्तिपूर्ण अर्थ, हे महालक्ष्मी देवी तुम्ही कमलावर विराजमान आहात, शांत तेजस्वी आणि करुणामयी आहात, प्रसन्न व्हा, माझ्या जीवनात संपन्नता संतुलन आणि सौंदर्य फुलवा. मानसिक शास्त्राप्रमाणे मी काय अर्थ सांगितला होता, कमले कमलालय हे शब्द मनाच्या प्रसन्नतेचं प्रतीक आहे, अंतःशुद्धीचं प्रतीक आहे. जेव्हा मनामध्ये भीती स्पर्धा असंतोष या भावना भरल्या असतात त्यावेळेस लक्ष्मीची ऊर्जा त्या सर्व दूर करते. कृपा करायची आपण प्रार्थना करतो त्यावेळेस शांती देते. हे शब्द सतत उच्चारल्याने आपण सुरक्षित आहोत ही भावना वाढते. आणि सायकोलॉजी प्रमाणे हे मंत्र सतत उच्चारले मानसशास्त्राप्रमाणे तर सेल्फ कॉम्पॅशन किंवा स्वतःवरती करुणा विकसित होते, ऑक्सिटोसिन रिलीज होतं. बरोबर, असं मी सांगितलं होतं. परत मी हेही सांगितलं की ते श्रीम रीम हे तांत्रिक ध्यान केंद्र आहे. श्री म्हणजे समृद्धी, रीम म्हणजे आंतरिक शुद्धता. ध्वनीशास्त्राप्रमाणे श्रीम रीम श्रीम जपल्याने हृदयस्थान आणि मणिपूर चक्र या दोन्ही वरती स्पंदन जाणवतात. बरोबर आहे. आणि असंही सांगितलं होतं की सायंटिफिक ऍस्पेक्ट बघितला तर याच्यामुळे की रीम ह र म्हणजे तेच परत मेंदूतील ते कंपन थॅलॉमस आणि लिम्बिक सिस्टीमला उत्तेजित करतात. बरोबर आहे. जर हा मंत्राचा जप रोज 10 मिनिट जरी केला तरी तुम्हाला छानसं फरक वाटू शकतो. मी काल एक मंत्र दिला होता, कुणाला आठवतो सांगा. काल एक मंत्र दिला होता, कोणता दिला होता. अरे आठवत नाही म्हणजे कुणीच ओम जपला नाही. ऐं ह्रीं हा हा बोला बोला. ओम ऐं ह्रीं श्रीं नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं ओम ऐं ह्रीं श्रीं ओम क्लीं ऐं नमः. क्लीं नमः. क्लीं नमः. बरोबर आहे. बाकीचे नव्हते का, म्हणजे जपला नाही कोणी. साधना करत जा. साधना केल्याने फक्त तुमची ऊर्जा वाढते आणि ऊर्जा वाढल्याशिवाय काहीही घडत नाही. ऊर्जा वाढल्याशिवाय कुठलाही लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. तुम्ही अशांत असाल, तुम्ही दुःखी असाल, तुम्ही रागात असाल, तुम्ही हेट मध्ये असाल, तुम्ही जलस मध्ये असाल, तुम्ही डॉमिनेटिंग मध्ये असाल, तुम्ही जज करण्यात असाल, या सगळ्या भावना तुमच्या शांतीला प्रॉब्लेम क्रिएट करतात, अशांती निर्माण करतात. आणि अशांती मनात असताना कधीही लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही, हे लक्षात ठेवा. अनेक लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वर्कशॉप तुम्ही करा, ऑनलाईन करा, इनलाईन करा, काही करा. लक्षात येत आहे. बा ठीक आहे. सकाळी केला नसला तरी आता तुम्ही आठवणीनं 12 जण आलात त्याबद्दल अभिनंदन. 14 जण आहेत, मी आणि प्राची मॅडम सोडले तर 12 जण झाले. 21 जणांचं बुकिंग आहे. ग्रुपमध्ये 35 लोक जॉईन झाले, 14 लोक कोण एक्स्ट्रा आहेत मला नाही माहिती.
आता आपण दुर्गाचा मंत्र बघू. दुर्गा मंत्र आहे ओम दुर्गे स्मृता हरसी भीतिम शेष जंतो स्वस्थे स्मृता मती व शुभान ददासी. उद्या मी रिपीट करणार नाहीये. आज काही जण फर्स्ट टाइम आलेले दिसतात म्हणून कालचा भाग आज थोडासा रिपीट केला. उद्या आजचा भाग उद्या रिपीट केला जाणार नाही, पुढचा भाग घेतला जाईल. याचा मराठी अर्थ असा होतो, हे दुर्गा देवी, तू स्मरण करणाऱ्या सर्व प्राण्यांचे भय दूर करतेस. म्हणजे दुर्गेचा नुसतं स्मरण जरी केलं तरी मनातली भीती निघून जाते, असा त्याचा अर्थ आहे. किती जणांनी अनुभव घेतलेला आहे? असो. निरोगी माणसांनी तुझे स्मरण केल्यास त्यांना अत्यंत शुभ आणि कल्याणकारी बुद्धी देतेस. इथं थोडस बोललेलं आहे निरोगी माणसाने. निरोगी म्हणजे कोण हो? म्हणजे आजार नसलेल्याच माणसांनी हे करायचं का? येस, बोला पटकन. काय म्हणणं आहे? निरोगी माणसांनी म्हणजे आपल्या सगळ्यांना, भारतामध्ये 96% लोकांना काहीतरी आजार आहेतच ना. मग निरोगी माणसांनी स्मरण केल्यानंतर म्हणजे काय? निरोगी मनुष्य म्हणजे तो मनुष्य ज्याच्या मनात रोग नाहीये. म्हणजेच अशुद्धी काढून मन शांत ठेवल्यानंतरचा जो भाव येतो तो निरोगी भाव झाला. इथे भावनाविषयी बोललेलं आहे, भावाविषयी बोललेलं. दुर्गे स्मृता हरसी भीतीम शेष जंतो, तू आठवण काढलेले सर्व प्राण्यांचे भय दूर कर असतेस. स्वस्थे स्मृता मती व शुभान ददासी, निरोगी आणि स्वस्थ मनुष्याने तुझे स्मरण केल्यास तू त्यांना अतिशय शुभ आणि कल्याणकारी बुद्धी प्रदान करतेस. बघा, बुद्धी म्हटलेलं आहे, धन म्हटलेलं नाहीये. कल्याणकारी बुद्धी. कल्याणकारी बुद्धी म्हणजे स्वकल्याण फक्त नाही, इतरांचंही कल्याण करण्याची बुद्धी देणारे. बरोबर आहे. दारिद्र्य दुःख भयारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्ध चित्ता. तुझ्या व्यतिरिक्त असं कोण आहे आई जे दरिद्रता, दुःख आणि भय दूर करतं आणि ज्याचे मन नेहमी सर्वांचे उपकार करण्यासाठी सज्ज राहतं. काय प्रॉब्लेम? क्लास चालू झालाय मॅडम? आहे ना, ग्रुपमध्ये आहे बघा लिंक. आहे आहे आहे. ठीक आहे. आपल्याच ग्रुपमधील कुणाचा तरी फोन येतो म्हणून मी घेतलेला असतो, काही कारण असेल म्हणून. पर्सनल फोन नाही. ओके, कुठे होतो आपण? तर याचा भावार्थ कसा आहे की, तुम्हाला मला एक आठवली म्हणून गोष्ट सांगायची होती. इथं स्वस्थ आणि करुणामय म्हणजे स्वतःविषयी स्वस्थ आणि निरोगी राहण्याविषयी बोललेलं आहे. श्रीयंत्राची जी देवी आहे ती कोणती आहे? श्रीयंत्राची दशमहाविद्याप्रमाणे श्रीयंत्राची देवी कोणती आहे? नाही माहिती, काही हरकत नाही. श्री ललिता महात्रिपुरा सुंदरी देवी ही दशमहाविद्याप्रमाणे तिसरी देवता आहे. तर ती शिवाच्या मंचावर बसलेली आहे आणि तिचं वर्णन हे सौंदर्य लहरीमध्ये केलेलं आहे. त्याच्यात एका श्लोकामध्ये यांनी सांगितलेलं आहे, आदिशंकराचार्यांनी, की हे आई, तुझं स्मरण केल्यानंतर एखादा कृश व्यक्ती म्हणजे ज्याला बिलकुल उठण्याचे अवसान नाही, रोगी आहे, म्हातारा आहे, असा व्यक्तीनं तुझं स्मरण केलं आणि तुझा एक नजर कटाक्ष त्याच्याकडे पडला तर त्याच्या पाठीमागे अनेक जण धावतील, अनेक तरुणी धावतील. त्या सूत्रामध्ये, त्या स्तोत्रामध्ये उल्लेख आहे असा
की अनेक तरुणी त्याच्या पाठीमागे धावतील, एवढी त्याच्यात ऊर्जा तयार होईल. म्हणण्याचं उद्दिष्ट काय? एवढी त्याच्यात ऊर्जा तयार होईल. येतंय लक्षात? म्हणजे आईची कृपादृष्टी झाल्यानंतर रोगी असलेला व्यक्ती निरोगी पण होतो. पण या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहा. ठीक आहे. तर मानसशास्त्राप्रमाणे कसा आहे याचा भाग? भीतिमशेष जंतू म्हणजे काय? प्रत्येकाच्या भीतीच्या मानसिकतेच्या संरचनेवरती हे वाक्य भाष्य करतंय. भयभीत झालं की काय होतं? काय होतं बरं भयभीत झाल्यानंतर? यस, व्हॉट हॅपन्स? तुम्ही घाबरता त्यावेळेस. अरे समोर कुत्रा आलेला आहे एखादं, तुम्ही घाबरलात, तर तुम्ही काय करता? कुणाच्याकडेच काही उत्तर नाही का? अस्मिता मॅडम, राजेश्री मॅडम, सॅमसंग म्हणजे कोण आहे? कामिनी मॅडम, भाग्यश्री मॅडम, विनय मॅडम, वर्षा मॅडम, मृदुला मॅडम, विद्या मॅडम, अमृता. काही उत्तर नाहीये? प्रीती मॅडम, काय करतो आपण भीती आल्यावर? अनम्यूट करून सांगा. भीती आल्यावर काय थोडस शांत होण्याचा प्रयत्न करतो किंवा मग तिथून त्या परिस्थितीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली. म्हणजे आपण दोन्हीपैकी एक काम करतो. त्याला मॅनेजमेंटमध्ये फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन म्हटलं जातं. फाईट ऑर फ्लाईट म्हणजे एकतर त्याच्याशी फाईट करायचे किंवा फ्लाईट करायचे. फ्लाईट करायचे म्हणजे पळून जायचे कुत्रा मागे लागलं म्हणून, किंवा त्याच्याशी फाईट करायचे. मग दगडे घ्यायचे, दोंडे घ्यायचे, त्याला मारायचा प्रयत्न करायचा, हातानं उभं राहायचं वगैरे सगळे प्रकार. बरोबर? अशा प्रतिक्रिया चालू होतात. मग या अमृतामध्ये हा काय करतो? जसं तुम्ही सांगितलं, शांत राहून फाईट करायचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ स्वस्थे स्मृता म्हणजे शांततेनं स्मरण करणं. जेव्हा दुर्गेचं नाव घेतो त्यावेळेस मन भयात शांत होतं. मेंदूतील आता जे काय असतील ते शांत होतात. हे मंत्र तुमच्या अवचेतन मनातील भीती, असुरक्षितता, संशय यांचं शमन करतं आणि म्हणून हे रक्षण करणारा मंत्र आहे. बरोबर आहे? याची दुर्गा ऊर्जा बघितलं तर कसं आहे? साऊंड थेरपी, साऊंड एनर्जी प्रमाणे बघितलं तर हे मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्राला सक्रिय करतात. सुरक्षिततेची भावना उजवतात. स्मृती हरसी या शब्दातील परत हृदयाशी संबंधित आहे. मणिपूर चक्राशी संबंधित आहे. आणि हा मंत्राचा जप शांत खोल श्वासासह केल्यास मन आणि शरीर दोन्हीही सुरक्षिततेच्या तरंगलांबीवरती येतात. आलं लक्षात? बघा, माझा एक व्हिडिओ श्रीमंतीच्या संस्कारच्या चॅनलवर आहे की मंत्रशक्तींनी खरंच फरक पडतो का? मंत्र खरंच फायदा करून देतात का? तुम्ही श्रीमंतीच्या संस्कारच्या चॅनलवरती आता जो टाकलेला आहे अनलिस्टेड, तर तो एक आहे भाग की त्याच्यात सांगितलेलं आहे मी की मंत्रामुळे काय फरक पडतो. लोक म्हणतात मंत्रानं कुठं काय फरक पडतो का? मंत्रानं मला नाही माहिती. आपण बघितलेलं नाही. मंत्र म्हटल्यानंतर देव येतात का, देवी येतात का, आपणाला काही माहिती नाही. पण लक्षात घ्या, मी साधं उदाहरण देतो. 7 सूर आहेत. बरोबर आहे? आपण कुठलंही गाणं घेतलं तर ते या 7 सुरातच डिफाईन केलेलं आहे. बरोबर आहे का? डिंग डॉंग डिंग घेतलं जुनं 1 2 3 4 5 6 7 8, ते जरी गाणं घेतलं तरी ते सुरामध्ये आहे. बरोबर ना? चॅनलचा लिंक जो आता तुम्हाला लिंक पाठवलेला आहे ना, तो श्रीमंतीचे संस्कार चॅनलच आहे ना. त्याच्या चॅनलवर टॉपलाच आहे. बरोबर? मी सांगत होतो डिंग डॉंग डिंग जरी गाणं घेतलं जुनं म्हणजे फार जुनं नाहीये, तरी ते सुरांमध्ये आहे. सा रे ग रे ग रे सा, सा रे ग रे ग रे सा. बरोबर आहे? तसंच आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. या प्रत्येक चक्रावरती काही अक्षर आहेत. लक्षात येत आहे? एकूण जेवढे काय आपले बीजाक्षर, मुळाक्षर आणि स्वर आहेत ते सगळे या चक्रांवरती इन्स्टॉल्ड आहेत.
आणि ज्यावेळेस आपण तो उच्चार करतो त्यावेळेस त्या चक्राचा तो भाग म्हणजे चक्रात तो चक्र ऍक्टिव्ह होतो. रांग म्हटलं की मणिपूर चक्र. हे सगळं चक्रायलिंग थेरपीमध्ये आम्ही शिकवतो डीप लेवलला, बरोबर. तो मंत्र तिथं त्या मंत्रामुळे ते चक्र ऍक्टिव्ह होतं आणि त्या मंत्राच्या सामर्थ्याने आपल्या शरीरातील ते चक्राचे व्हायब्रेशन्स असे तरंग स्वरूपात तयार होतात आणि त्या तरंगामुळे तयार होणारी जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये आकर्षण निर्माण करते. लक्ष्मी म्हटलं की धनच येतं, दुर्गा म्हटलं की किंवा कालिका म्हटलं की आपल्याकडे प्रोटेक्शन, फाईट अशाच गोष्टी येतात, कारण त्या शब्दांमध्ये ते आहे. येतंय लक्षात? म्हणून मंत्रशक्ती ही पॉवरफुल आहे ज्यावेळेस आपण त्याचा प्रॉपर उच्चार करून करतो तेव्हा, आणि त्याचा अर्थ समजून घेऊन करतो त्यावेळेस तो मनावर परिणाम करतो. मग हा काय करतो मंत्र? ओम दुर्गे. हा उच्चार कसा आहे? ओम दुर्गे. याच्यामुळे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते. येतंय लक्षात? रक्तदाब नॉर्मल, रेस्ट अँड हील मोड मध्ये आपण जातो. दुर्गा मंत्राच्या उच्चाराने असं म्हटलं जातं की सेरोटोनिन वाढतो, जो शांती आणि समाधान देतो. ठीक आहे. तो याच्यानंतरचा पुढचा मंत्र कोणता आहे? दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्थ चित्ता. आता तो घेतला तर आपली साधना नाही व्हायची, त्याच्यामुळे आपण त्या मंत्राचं एक्सप्लेनेशन थांबवू. आत्ताचा जो मंत्र सांगितला त्याच्याविषयी काही शंका असेल तर पटकन विचारा. कोणता मंत्र घेतला आता आपण? ओम दुर्गे स्मृता हरसी भीतीम शेषजंतो स्वस्थे स्मृता मतिमतीव शुभान ददासी. ठीक आहे. याच्याविषयी काही शंका आहे? हो का नाही? नाही, शंका नाही सर. गुड. सगळ्यांना व्हिडिओ ऑफ करून बसायला का आवडतं बरं? लाईव्ह सेशन असल्यानंतर काय केलं असतं, समोरच बसलं असतात ना. व्हिडिओ ऑन करायला का सांगतो आम्ही? आमचा जो मोठा पेड क्लास असतो ना तिथं व्हिडिओ ऑन करायला का सांगतो त्याचं कारण सांगतो. व्हिडिओ ऑन केल्यानंतर तुम्ही बाकी चाळीच करू शकत नाही, पहिला प्रश्न हा असतो, कारण बघणारे 50 लोक असतात. बरोबर आहे. तुम्हाला तिथंच बसावं लागतं, दुसरं काही काम करत नाही, म्हणजे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तिथं होतं, फोकस तिथं होतं. आणि म्हणून आम्ही सांगतो की व्हिडिओ ऑन करून बसा. तुम्ही मोठ्या पेड क्लासला या, मग बघा श्रीयंत्राच्या साधनेला या, आहे ना. आता लॉन्च होईल संकष्टीपासून, 1 महिना केलं की 2 महिने फ्री. त्याच्यात बघा व्हिडिओ ऑन केल्याशिवाय नाही, थांबूच देत नाही आपण. सायमन गो बॅक करतो का? कारण जे मी एवढं मन लावून तिथं 1-1.5 तास सांगणार आहे एक्सप्लेनेशन, ज्याच्यात यशाचा महामंत्र आहे त्या श्रीयंत्रामध्ये, तो तुम्ही ऐकलंच नाही तर फरकच नाही पडत. आली खरंच सांगतो, ज्या काय 40 लोकांनी साधना केली श्रीयंत्राची त्यातल्या 38 लोकांना चांगला फायदा झाला. जे ध्येय ठरवलं ते प्राप्त झालं. कुणाला नोकरी 40,000 65,000ची लागली, कुणाला 5,000 पगारावर 25 लाखाचा फ्लॅट मिळाला. आता त्यांचे त्यांचे कर्म, त्यांचे प्रयत्न, त्यांचं भाग्य. आपलं काम काय आहे? फक्त मार्ग दाखवणं. यश मिळणं, किती मिळणं, काय नाही, हे त्यांच्या पूर्वकर्म, सध्याचे प्रयत्न आणि याच्यावरती. पण दोघी जणी व्हिडिओ ऑन कधीच नाही केल्या आणि मला जाणवत होते की त्या व्हिडिओवर दुसरीकडे त्यांचं कॉलिंग चालू आहे, झूम चालू केलं आणि दुसरीकडे फोन करतात. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की म्हणे आम्हाला काहीच फरक नाही पडला. प्राची मॅडमनी त्यांना सांगितलं फोन करून, का नाही फरक पडला? तर तुम्ही मन लावून केलंच नाही ना. श्रद्धा, भक्ती, मन लावून ऐकणं, लक्ष देणं, आपलं माइंड प्रोग्राम करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. मोठेपणा नाही सांगत माझा, प्राची मॅडमचा किंवा आमचे जे काय अजून 4-5 टीम मध्ये मेंबर्स आहेत त्यांचा, पण खूप रिसर्च करून हे सगळं पुढे ठेवतात. कुठेही आपल्याकडे
कर्मकांड केल्या जात नाही. कर्मकांड म्हणजे अष्टद्रव्यांनी पूजा किंवा कर्मकांड म्हणजे जिथे भावना आहेत याची काही खात्री नाही, ते कर्मकांड झालं माझ्या दृष्टीने, बरं का. मग तुम्ही जेवण करतानाही नुसतं आपलं खाताय तिकडे टीव्हीकडे बघताय तरी तुमचं ते कर्मकांड झालं, कारण तिथं भावनाच नाहीये. म्हणून जेवणाच्या आधी पाणी ओवाळायचं असतं आणि पाणी ओवाळल्यानंतर मंत्र म्हणायचा असतो. कुठला मंत्र आहे? उषा मॅडमला माहिती असते. आठवत नसतील आता तरी राहू द्या, पण तो मंत्र म्हणतो ना आपण, उदर उदरभगाना नव्हे जाणी जे पुण्य कर्म. म्यूट आहात, म्यूट आहात, म्यूट आहात. ठीक आहे, काही हरकत नाही. चला आता आपण चालू करूया. सगळ्यांनी पाणी वगैरे घेतलेलं आहे सोबत? पाणी घेतलेलं आहे का? हो नाही, कुणीतरी बोला, एक जण तरी. पाणी घेतलेलं आहे का? गुड. पाणी घेतलंय. छान छान छान. दिवा लावलेला आहे? लावलंय. हो. वा बाकीच्या लोकांनी भाग्यश्री, मृदुला, नमिता, राजश्री, विनया इंगळे, वर्षा, विश्वजित, कामिनी, प्लीज रिप्लाय करा. वर्षा मॅम. ठीक आहे, चला असू द्या. हो, घेतलं आहे पाणी. छान, very good. बरं. चला, शांततेत बसा. दीर्घ श्वास घ्या. तीन वेळेस श्वास घ्या, श्वास सोडा. परमेश्वरीला प्रणाम करा. आपले माता पिता जेथे कुठे असतील तिथे प्रणाम करा. आपले पूर्वज, दादा दादी, नाना नानी, प्रणाम. आपले गुरु, ज्यांनी ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलेलं आहे त्या सर्वांना प्रणाम. कुलदैवत, कुलस्वामिनी, प्रणाम. इष्टदैवत, प्रणाम. पंचपरमेश्वरीला प्रणाम केल्यानंतर आपल्या समोर जे पंचतत्व आहेत त्यांना प्रणाम करा.
पृथ्वी प्रणाम, जल प्रणाम, जल समोर ठेवलेला आहे त्याला प्रणाम करा. दीप ठेवलेला आहे, अग्नीला प्रणाम करा. समोर वायू आहे, वायूला प्रणाम. आकाशाला प्रणाम करा. आपल्या समोर श्रीयंत्र आहे. माता लक्ष्मीला आमंत्रण द्यायचं आहे. हे माता, कृपया आमच्या समोरील श्रीयंत्रात स्थापन व्हा. हे देवी, आमचं मन शांत, निर्मळ, ग्रहणक्षम, श्रद्धायुक्त असू द्या. श्रीयंत्राच्या बिंदूकडे पहा. माता लक्ष्मीला मनातल्या मनात आमंत्रण द्या. माता लक्ष्मी तुमच्याकडे तुमच्या श्रीयंत्रावरती आता स्थापन होणार आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. माता आलेली आहे, लक्ष्मी नारायण आलेली आहे. देवदेवाय राजराजाय मङ्गलम् मङ्गलं नाथनाथाय कालकालाय मङ्गलम् कालकालाय मङ्गलम्. मातेला सांगा, आता आम्ही साधना करत आहोत. आम्ही पूर्ण मनोभावे करण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण काही चुकून आमच्याकडून राहिले तर आम्हाला क्षमा कर. आमची भावना शुद्ध आहे, आमचे मन शुद्ध आहे. आणि अशुद्ध असेल तरी त्याला तू शुद्ध करून घे. हे माते, तुझा आशीर्वाद दे. संपुटिक श्री सूक्त पठण आपल्याला चालू करायचं आहे. संपुटिक श्री सूक्त पठण चालू. महालक्ष्मी प्रत्येक मंत्रानंतर प्रणाम करायचा आहे श्रीयंत्र. श्री सांपुटिक श्री सूक्त. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्म्यै नमः. ओम दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि. ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह. दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः. ॐ ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्चं पुरुषानहम्. दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या
सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ अश्वपूर्वारथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहृये श्रीर्मा देवी जुषतां दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारामाद्रा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहृये श्रियं दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता एक हाई पेइंग सैलरी के लिए श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां तां वृणे दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराश्रयेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ क्षुत्पिपासामला
तां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वानिर्लुतमेद्रुहात् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ गन्धद्वारां दुराधर्षा दित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपरिये श्रियम् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशिमहि पशूनां रूपमन्नस्य मयि सृष्टयतां यशः दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस्मे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आर्द्रां यःकरिणीं यष्टिं सुवर्णा हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह दारिद्र्यदुःख
दुःखभयहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मै नमः। अगर आप भगवान श्री कृष्ण को प्रसन्न करना चाहते हैं तो ये वीडियो स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वानविन्देयं पुरुषानहं दारिद्र्यदुःखभयहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ यः शुचिः प्रयतो भूत्वा जुह्यादाजमन्वहं सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत् दारिद्र्यदुःखभयहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मै नमः। ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि श्रीमहालक्ष्म्यार्पणम् अस्तु। शांत बसा, डोळे बंद करा, लक्ष संपूर्ण श्वासावरती ठेवा. संपूर्ण लक्ष श्वासावरती. आपल्या हृदयस्थानाकडे लक्ष घेऊन जा. आपणाला श्री लक्ष्मीनारायण यांना आपल्या हृदयात स्थान द्यायचं आहे. आपल्या हृदयात त्यांना आमंत्रित करायचं आहे. मग त्यासाठी आपणाला पूर्णपणे आपलं हृदय स्वच्छ करणं गरजेचं आहे. हृदयामध्ये सगळ्यात मोठा राहणारा शत्रू, षडरिपुतील सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे अहंकार, मद. त्या अहंकाराचा आपणाला आता नाश करायचा आहे आणि संपूर्ण शरणागती श्री लक्ष्मीनारायणास अर्पण करून आपल्या हृदयामध्ये त्यांना आमंत्रित करायचं आहे. अहंकाराचे अनेक प्रकार सांगितले जातात. अहंकार खूप वेगवेगळ्या लेवलला आहे. कुठे 8 लेवलला, कुठे 10 लेवलला असं सांगितलं जातं. पण आपण श्रीमंतीचे संस्कार मध्ये अहंकाराच्या साधारण 3 परिभाषा मध्ये व्यक्त करतो. पहिला अहंकार आहे मी.
काय केलं. आतापर्यंत आपणाला जे जे काय आठवतं, हे मी केलं, हे मी केलं, सगळा मोठा अहंकार आहे. आपण करणारे ऍक्च्युली कोणीच नाहीत, आपण नाममात्र आहोत. आम्ही साधना घेतोय, आम्ही साधना घेणारे फक्त मार्गदर्शक आहोत. तुम्ही जे काय घरासाठी केलं असं तुम्हाला वाटतं, तो पण ऍक्च्युली परमेश्वर तुमच्याकडून करून घेत आहे. जे काय तुम्हाला वाटतं की माझ्यामुळे या माणसाला मी मदत केली, घरच्यांना मी मदत केली, बाहेरच्यांना मदत केली, हा सगळा आपला अहंकार आहे. ज्यावेळेस या अहंकाराचं, या कर्माचं श्रेय आपण परमेश्वराला देतो की हे परमेश्वरा, मी काहीच केलं नाही, सगळं करणारा तूच आहे, तुझ्या कृपेनं झालेलं आहे. त्या माणसाच्या आयुष्यामध्ये हे घडणं अपेक्षित होतं, म्हणून ते घडलं. मी फक्त नाममात्र होतो, मी फक्त काम करत होतो, बाकी सगळं करणारा तू होता. ही भावना मनामध्ये आणायची आहे. आतापर्यंत जिथे जिथे तुम्हाला वाटतं की मी केलेलं आहे, मैंने किया, मेरा आय डिड इट, घरातली कामं असो, बाहेरची कामं असो, लोकांना केलेली मदत असो, सामाजिक उपक्रम असो, धार्मिक कार्य असो, आध्यात्मिक कार्य असो, कुटुंबासाठीचे कर्ज असो, इनफॅक्ट स्वतःसाठी केलेलं काम पण आपण केलेलं नसतं. हे ज्यावेळेस आपण पूर्णपणे परमेश्वराला सांगतो की हे देवा, हे ईश्वरा, हे सगळं तू केलेलं आहे, मी फक्त पुढं आहे, मी फक्त कळसूत्री बावला आहे, आणि म्हणून माझ्या मनातला हा अहंकार काढून टाक. आठवा काय काय केलेलं आहे आपल्याला अहंकारामध्ये वाटतंय. जे काय तुम्हाला वाटत आहे की हे मी केलंय, हे मी केलंय, हे मी केलंय, ते सगळं मी केलेलं डोक्यातून काढून टाकून द्या, आपल्या हृदयातून काढून टाकून द्या. हृदय पवित्र झाल्याशिवाय, हृदयामध्ये शांती आणि आनंद आल्याशिवाय, अशुद्धी गेल्याशिवाय लक्ष्मीनारायणांना आपण कसं बोलवणार. त्यांना स्वच्छता लागते, त्यांना चांगलं क्लीनलीनेस लागतो, आणि तो क्लीनलीनेस आपणाला तयार करायचा आहे, स्वच्छता तयार करायची आहे. आठवा, काय काय वाटतं तुम्हाला की हे सगळं तुम्ही केलेलं आहे. गोष्ट आठवा जी तुम्हाला तुम्ही केली वाटते, सकाळच्या त्या छोट्या छोट्या गोष्टीपासून तुम्हाला काय काय तुम्ही केलं असं वाटतं. सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी अज्ञानात् स्मृतिर्भ्रान्त्या यन्यूनम् अधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी प्रसीद. माझ्यामुळे काय काय झालेलं आहे, हा अहंकार आहे. काय काय वाटतं की या गोष्टी तुमच्यामुळे घडतात. घर मी चालवतो, माझ्यामुळं घर चालतं, माझ्यामुळं हे होतं, माझ्यामुळं ते होतं, माझ्यामुळं अनेक लोकांना फायदा होतो, माझ्यामुळं सगळ्यांचं भलं होतं. जे काय वाटत असेल, जे काय माझ्यामुळं होतं, हा जो आहे अहंकार काढायला चालू करा. आठवा की काय काय तुम्हाला वाटतं की तुमच्यामुळं घडतंय. ऍक्च्युली त्या माणसाची ती वेळ आलेली असते ते घडण्याची, त्या माणसाची ती वेळ आलेली असते ती घडण्याची. तुम्हाला वाटतं तुम्ही केलं, आपणाला वाटतं आपण केलेलं आहे. नाही, आपण नाही तर दुसरा कुणी झाला असता आणि त्याचं ते काम झालं असतं, पण आपण स्वतःला श्रेय घेतो. ऍक्च्युली आपण काहीच नाही, त्या माणसाच्या नशिबात ते होतं म्हणून ते घडत असतं. याच्यात आपला श्रेय घेण्याचा काहीच भाग नाही. आपल्यावर परमेश्वराची कृपा की परमेश्वरांनी त्याचं भलं करण्यासाठी किंवा त्याचं चांगलं करण्यासाठी आपणाला निवडलं आणि त्याचं पुण्य फक्त आपणाला मिळालं. आपण काही केलं नाही, करता करविता तो, आपण फक्त पुण्याचे भागीदार. आणि मग मनातला जो अहंकार आहे ते माझ्यामुळे झालं, सगळा अहंकार काढून टाक. आठवा
सांगता हे माझ्यामुळे झालं. कुठे कुठे तुम्हाला मनात वाटते की हे माझ्यामुळे होतंय. किती जणांना तुम्ही बोललेले आहात की माझ्यामुळे असं झालं, माझ्यामुळे तसं झालं. सगळा अहंकार करता करविता तो आहे, आदिमाता आहे, आदिलक्ष्मी आहे. आपल्या हातात काहीच नाही. त्याचा भागच होता, तो काढणारच होता. आपण ते घेत असलेले श्रेय काढून टाकून द्या. ते कुठं वाटते तुम्हाला की तुमच्यामुळे झालेलं आहे, ते सगळं आठवा. हा आईला प्रार्थना करा, आई आई लक्ष्मी देवी हा सगळा माझ्या मनातला अहंकार करते की मी केलं, माझ्यामुळे झाला. हा सगळा माझा अहंकार माझ्या मनातला काढून टाकून सगळं तुझ्या कृपेमुळे झालेलं आहे, तू घेतलेलं आहे. त्या माणसाचा पुण्य कर्म होतं की त्याच्यामध्ये ते घेतलं. माझ्यातला तो अहंकार काढून टाकला. तिसरा अहंकार आहे मी काय आहे, मी असा आहे, मी तसा आहे. माझ्या एवढे डिग्री आहेत, माझं एवढं शिक्षण आहे, माझा एवढा अनुभव आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी PhD करतोय. माझ्या एवढ्या शिक्षणाच्या डिग्र्या आहेत, माझा एवढा अनुभव आहे. हे सगळं जे काही मी आहे, मी या जातीचा, मी या धर्माचा, मी या कर्माचा, हा सगळा आपला अहंकार आहे मनातला. मी काहीच नाही आहे. ऍक्च्युली हे या शरीरात असतानाचे भाव आहे. मी या शरीरात आहे म्हणून हे नाव आहे, मी या शरीरात आहे म्हणून एक गाव आहे, मी या शरीरात आहे म्हणून हे जग आहे माझ्यासाठी. हे शरीर नाही तर हा जो काय अहंभाव आहे तो काहीच नाही आहे. हे आदिमाता, हे आदिलक्ष्मी, मी काहीच नाही आहे. मी फक्त त्या परमेश्वराचा, त्या परमज्योतीचा, त्या परमेश्वराचा, परमब्रह्माचा मी भाग आहे. माझ्यातला मी काहीतरी आहे हा अहंकार पूर्णपणे काढून टाकून दे. मी फक्त तुझाच एक अंश आहे आणि तेच त्रिकाल सत्य आहे. बाकी सगळं झूठ आहे, खोटं आहे, त्याच्यात काहीच अर्थ नाही. मी असा, मी तसा, हा सगळं जे काय तुम्हाला वाटतं तुमच्याविषयी, तुम्ही काय काय आहात ते सगळं मनात आठवा. आई, हे सगळं अज्ञान आहे, हा सगळा नश्वर भाग आहे. हा सगळा माझा भाग काढून टाकून दे. माझ्या मनातून सर्व काढून टाकून दे. काय आहे मी फक्त एक त्या परमेश्वराचा अंश आहे. हाच भाव माझ्या मनामध्ये राहतो. मनातून पूर्णपणे काळा धुवा चाललेला बघा. हृदयातून अहंकाराचा पूर्ण धूर बाहेर जात आहे. हा अहंकार इतके दिवस धरून ठेवला होता, म्हणून आईची क्षमा मागा. आई आम्हाला क्षमा कर. हा अहंकार आम्ही भरून ठेवलो. क्षमा करा या मला. आईची मनातून क्षमा मागा. आणि आता आईला, लक्ष्मीनारायणाला आपल्या हृदयामध्ये आमंत्रण द्या. हे माता लक्ष्मीनारायण, माझ्या हृदयामध्ये या. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ
प्रत्येक पुरुषाला करायचं आहे. मी धर्माच्या मार्गाने चालावं, मला जेवढा अपेक्षित आहे तेवढा अर्थ पूर्ण करावा आणि काम म्हणजे माझ्या ज्या काय कामना आहेत, इच्छा आहेत, त्या पूर्ण होऊन मी मोक्षाला जावं. यासाठी अंतिम साध्य, अंतिम ध्येय मोक्ष ते प्राप्त करण्यासाठी, माझ्या कामना पूर्ण करण्यासाठी, माझा अर्थ पूर्ण करण्यासाठी तुम्ही जो काय संकल्पाचा कागद लिहिला होता तो आठवा. हालू नका. वही कागद घ्यायची आवश्यकता नाहीये. तो आठवा तुम्ही काय लिहिला होता तो संकल्प आठवा. आणि लक्ष्मी नारायणाला आता आपल्या हृदयामध्ये आमंत्रण द्या. लक्ष्मीनारायण हृदयामध्ये आमंत्रित झालेले आहेत पहा. त्यांना नमस्कार करा. हृदयातल्या लक्ष्मीनारायणला नमस्कार करा. हृदयाकडे बघून नमस्कार करायचा आहे. मङ्गलं देवदेवाय राजराजाय मङ्गलं मङ्गलं नाथनाथाय कालकालाय मङ्गलं कालकालाय मङ्गलम्. हृदयात लक्ष्मीनारायणला नमस्कार करून 3 वेळेस मंत्र म्हणा. हृदयामध्ये लक्ष्मीनारायणला नमस्कार करायचा आहे. ओम ह्रीं श्रीं श्री लक्ष्मीनारायणाय नमः. ओम ह्रीं श्रीं श्री लक्ष्मीनारायणाय नमः. ओम ह्रीं श्रीं श्री लक्ष्मीनारायणाय नमः. शांत बसा. मी जे ध्येय मागितलं होतं ते आठवा. डोळे बंद करा. टॉप लेफ्ट कॉर्नरला बघायचं आहे. डावीकडे डोळे करायचे आहेत. डोळे बंद ठेवून मान न हलवता आणि तुम्ही जे ध्येय मागितलं होतं ते पूर्ण 3 डायमेन्शन मध्ये बघा. मला जे हवं होतं ते 3 डायमेन्शन मध्ये बघा. मी 3 डायमेन्शन मध्ये ते पहा. तिथे कोण कोण लोक आलेले आहे, काय तुमची इच्छा आहे. हेल्थ असेल तर हेल्थ सगळी व्यवस्थित झालेली पहा. काय नको आहे ते सांगायचं नाहीये. काय हवं आहे ते सांगायचं आहे. काय हवं आहे ते बघायचं आहे. काय नको आहे ते बघायचं नाहीये. वदामि नारायण नामने. पूर्णपणे पहा की हृदयामध्ये त्या सगळ्या गोष्टी टॉप लेफ्ट कॉर्नरला बघून व्हिज्युअलाइज करायच्या आहेत की सगळं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. अजून काही दिवसांनी तुमची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय घडत असेल ते बघायचं आहे. आणि आता ती इच्छा पूर्ण झाली म्हणून मनामध्ये आनंदाचा भाव निर्माण करायचा आहे. जस्ट बी हॅपी. मनामध्ये आनंदाचा भाव आणा. लक्ष्मी नारायणाला मनातल्या मनात प्रणाम करा. नारायणाला, प्रभू नारायणाला आमंत्रण द्या. हे नारायणा, तुमच्यामुळे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. हे लक्ष्मी देवी, हरिप्रिय,
तुझ्यामुळे मी इच्छे पूर्ण झालेली आहे. स्मरामि नारायणं तत्त्वं व्ययम् स्मरामि नारायणं तत्त्वं व्ययम् नारायणा नारायणा दीर्घ श्वास घेऊन तुमची इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल नारायणाला नमस्कार करा. आनंदाचा भाव चेहऱ्यावरती, पूर्ण आनंद, पूर्णपणे आनंदशी. जेवढं शक्य होईल तेवढं बसल्या जागी किंवा उभा राहून आपला आनंद व्यक्त करायचा आहे. ती इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद व्यक्त करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या, डान्स ॐ नमो नारायणाय नारायणाय ॐ नमो नारायणाय नारायणाय ॐ नमो नारायणाय नारायणाय ॐ नमो नारायणाय नारायण नमो 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 ॐ नमो नारायणाय नारायणाय ॐ नमो नारायणाय नारायणाय ॐ नमो नारायणाय नारायणाय ॐ नमो नारायणाय नारायण नमो नारायण नमो नारायण नमो नारायण नमो जेथे लक्ष्मी तेथे तेथे नारायण, जेथे जेथे नारायण तेथे तेथे लक्ष्मी, जेथे जेथे श्रीयंत्र तेथे तेथे महालक्ष्मी नक्कीच असते. आणि त्यामुळे श्रीयंत्राची साधना आणि महालक्ष्मीची स्तुती आपण करतच असतो. आणि त्यासाठी नारायणाचं नाव, नारायणाचा ध्यास, कारण लक्ष्मी स्थिर कुठे असते तर नारायणाच्या पायाजवळ असते. आनंदात व्हा, आनंद जागृत करा, खुश. अशा प्रकारे आजची साधना आपण इथे शिकवत आहोत. सगळ्यांना त्यांच्या कागदावर लिहिलेल्या आणि मनात असलेल्या, काही जणांनी कागदावर लिहिलं नसेल, मनात असलेल्या सगळ्या इच्छा, कामना पूर्ण होत, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, हेल्थ रिलेशन, या सगळ्या इच्छा पूर्ण होत. राम नारायण जानकी आज लक्ष्मीनारायणाच्या चरणी प्रार्थना करू. यस, कसा वाटला आजचं सेशन? खूप छान सर. सॉरी कालचं सेशन अटेंड नाही करता आलं, पण आजचा अनुभव छान होता आणि धन्यवाद तुमचे. थँक्यू. धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान वाटलं सर छान आजचं. सेशन होतं सर. वा, थँक्यू सर. अहंकार गेला का? छान वाटलं सर. खूप छान होता सर सेशन. सेशन खूप छान होता. वा वा वा. अहंकार हो गेला सर, का? छान वाटलं. मी करते, मी केलं, माझ्यामुळे नकळत सर झालं. घेत असतो आपण. हो. यस, राजश्री खूप छान. मॅडम. आज अहंकारावर खूप छान सर मिळाला आज. षडरिपू आहेत, आपण एक एक रिपू काढत राहू. पाणी आलं. हा, काय सांगता?
माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं, म्हणजे साधना करताना लक्ष्मी देवीशी समोर आणताना की माझ्या हा. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, ते सगळं अनुभवताना मला खूप अक्षर रडू येत होतं आता. अरे वा, आनंदाश्रू होते ना. हो हो. ग्रेट ग्रेट ग्रेट. जे छान व्हिज्युअलाइज करतात त्यांच्या इच्छा लवकर पूर्ण होतात असं म्हटलं जातं. हे सायंटिफिकली सांगितलं जातं. म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड मध्ये तो प्रोग्राम होतो. सायंटिफिकली काय होतं की ज्यावेळेस तुम्ही त्या मोडमध्ये जाता, श्रीमंतीचे संस्कारचं प्रिन्सिपल आहे, यू गेट व्हॉट यू हॅव. मग तुम्ही त्या यू हॅवच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता. तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत, तर तुम्हाला 1,00,000 रुपये लवकर मिळणार. तुम्ही म्हटलं 10,00,000 पाहिजेत. पाहिजेत म्हटलं की काय असतं, ते आपल्याकडे नसतं. म्हणून तुम्हाला आधी पाहिजेत पासून अंतर्मनाची शुद्धता करून मग मिळालं या फ्रिक्वेन्सीला आपण घेऊन जात असतो. आपल्या साधना का पॉवरफुल आहेत? कारण त्या पूर्ण वैज्ञानिक पद्धतीने फ्लो मध्ये जातात. अच्छा. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही आहे या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता. वाव, मिळालेलं आहे. आणि जेवढं तुम्ही आहे या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता तेवढं तुम्हाला ते मिळायची शक्यता जास्त वाटते. ग्रेट. थँक्यू राजेश्री मॅम. बाकी धन्यवाद. अमृता मॅडम. तर काल क्लास करताना खूप डिस्टर्बन्स होती मला, त्यामुळे व्यवस्थित करता आलं नाही. आजचा छान झाला. वा वा आज वा. नाही, काल काही जणांचं मिस झालं छान किंवा वाटलं काही पण. जण नाही आले म्हणून मी हे केलं. आज कालचं परत हा. थोडंसं रिव्हिजन घेतलं. पण बोला. हो हो. थोडासा आवाज कमी जास्त होतो आणि ब्रेक पण होतो मध्ये थोडा. हो का? थोडंसं रेंज मध्ये बसा ना. वायफाय चालू असतं सर, आणि मग काही प्रॉब्लेम यायला नको वायफाय असतं. जवळच आहे तिथे. हा. बरं. पावसाळा वातावरण आहे का थोडं? हो हो, आहे आहे. अच्छा, माझ्याकडे पाऊस वायफाय आहेच चालू आहे इकडे. आणि अच्छा. इथं पण चांगलं आहे. ठीक आहे, असू दे, काही हरकत नाही. होईल हळूहळू चांगलं. हो. छान वाटलं पण. ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो, हा, पण अजून कोणाला काही श्रीयंत्र बोलायचं नाहीये सर माझ्याकडे आता. घरी आहे, पण काय? म्हणजे देवघरात आहे. काय नाहीये? श्रीयंत्र म्हटलं मी. त्या दिवशी आले नव्हते ना. हा हा हा, ठीक आहे ना, असू दे ना. हा. जे कोणतं असेल ते वापरा. नाही, म्हणजे आम्ही पूजेतलं उचलत नाहीत ना, म्हणून विचारलं मी तुम्हाला. हा, उषा मॅम, तुम्हाला कालचा व्हिडिओ पाठवतो. तुम्ही बहुतेक आत्ताच जॉईन झालात ग्रुपमध्ये, तर ते पाठवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये कालचं एक्सप्लेनेशन आहे आणि आजचाही व्हिडिओ आहे. पण आजचा व्हिडिओ मी आता ग्रुपमध्ये टाकणार नाही. ज्यांना पाहिजे त्यांनी सांगा, त्यांना पर्सनली पाठवेल. बघा, मला काय फार हे नाही करायचंय. आम्ही सगळी साधना, आम्ही प्राची मॅडम आणि पूर्ण आम्ही 4-5 जण मिळून जे काही वर्कआउट करतो ते खूप लक्ष्मीनारायण कॉन्सेप्ट स्प्रेड करण्यासाठी करतो. आमचे बरेचसे दुसरे पेड क्लासेस, काउन्सिलिंग कंटिन्यू चालू असतात. डेली काउन्सिलिंगला कोणीतरी आलेलंच असतं आमच्याकडे. आणि हे सगळा जो उपक्रम आहे तो निरपेक्ष भावनेने केलेला आहे बेसिकली. ओके, पण त्याचा नॉमिनल फीस ठेवलेली आहे आणि ती मला वाटतं की ज्यांना अटेंड करायचं त्यांनी भरावी आणि जॉईन करावं. हो की नाही प्रीती मॅम, बरोबर आहे की नाही? येस सर. हा, त्याच्यामुळे मी आता एक ग्रुपमध्ये टाकणार नाही. ज्यांना आजचा व्हिडिओ पाहिजे त्यांनी सांगावा, त्यांना पर्सनली मी शेअर करेल. ठीक आहे, चलो, चालेल सी सर. यू ऑल. वंदे मातरम. श्रीमंत रात्री सगळ्यांना. वंदे मातरम. वंदे मातरम. उषा जय मॅडम, तुम्हाला गुरुदेव. मी सेंड करतो पर्सनल लेवलला. जय ओके, चलो, सी यू ऑल. उद्या 6:30 वाजता गुरुदेव. स्टार्ट. उद्या बहुतेक 7 वाजता घेऊ साधना, माझं नक्की नाही, मी सांगतो तुम्हाला. उद्या एक क्लास आहे आमचा. मला ते मी जॉईन होता नाही आला सर. नाही, काय हरकत नाही. उद्या आमचा एक क्लास आहे, तो पेड क्लास आहे. ओके, तर तो बहुतेक 4 ते 7 मी लिहिलेलं होतं, आता बघितलं मी. आणि तर ते एकतर 4 ते 6 घेऊन मग त्यांचा 2 दिवस घेईल, तर किंवा मग बघू म्हणजे, किंवा आपला 7ला ठेवेल. मी ग्रुपमध्ये दुपारी टाकेल अपडेट.